तर मित्रांनो आपल्याला पहिली स्ट्राइक झाली आणि पहिला लागलाय कटला. जाम मस्त वाटतंय. हात दुखायला लागला. मस्त साईज आहे. समजते साईज. लांब हो जरा. ही साईज आहे. आता वजन केल्यावर समजेल. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा PM फिशिंग या चॅनलवर. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसातून आपल्या YouTube चॅनलवर गोऱ्या पाण्याच्या माशांची व्हिडिओ आली नव्हती. तर आज आपण आलोय एका ठिकाणी. एक खूप मोठा तलाव आहे, तिथे आपण कटले मासे पकडण्यासाठी आलोय. फीडरने आज गेम होणार आहे. फीडर पद्धतीला आपण दाखवू कशा प्रकारे गोऱ्या पाण्याची मासेमारी केली जाते. आज आपला टार्गेट स्पीशीज असणार आहे कटला मासा. कटल्यामध्ये पण व्हरायटी आहेत. आता लागल तो आपला तर नक्की नाही सांगू शकत त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या कटल्यांच्या व्हरायटी आहेत. पण व्हिडिओमध्ये मजा येणार आहे मित्रांनो. आपल्या सोबत कोण कोण आहेत ते पण तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑलवर करा. आणि इंस्टाग्रामचा ID स्क्रीनवर येत असेल. इंस्टाग्रामची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन, तिथे जा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर इंस्टाग्रामवर भेटतील. तर चला मित्रांनो, आता जो आपण कटला मासेमारी पकडण्यासाठी खाना आणलाय तो रेडी करूया. थेट डायरेक्ट आता स्पॉट जवळ जाऊ आणि खाना सर्व एकत्र करू, फीडरला लावू आणि पाण्यामध्ये टाकू. सगळी तुम्हाला माहिती देईन, व्हिडिओमध्ये बनवून राहा. तर चला आता पुढची प्रोसेस करूया. मित्रांनो, तळ्याजवळ आलोय मी आणि हा बघा जो कटला मासेमारीला जो खाना लागतो ना, चराई, तो आणलाय आम्ही. आणि आता मिक्स करायला काही भांडा कसला आणला नाही, त्याच्यावर पिशवी घेतली पडलेली आणि त्याच्यावर मी बघा हा भरपूर प्रकारचा सगळा मिक्स असतो. याच्यान बघा पोहे पण तुम्हाला दिसत असतील. भरपूर प्रकारचा पीठ असतं. तोच आता आपण फीडरला लावासाठी तयार करू. कलर बघा असा चेंज होईल याचा, लाल भगवा. तर मित्रांनो, हे बघा आपला फीडर रेडी आहेत. असं असतं कटला पकडाचा फीडर. ज्यांना माहिती नाही त्यांना दाखवते. बऱ्याच आपल्या अँगलर मित्रांना माहिती असेल. आता याला पीठ भरून घेऊ आपण, जो मल्ला येतो. बघू पीठचा आता रिझल्ट किती आहे. विरेश दादाने आपल्याला पीठ दिलाय, याचा रिझल्ट काय बघू. लोका चराईसाठी आधी थोडा पीठ पाण्यामध्ये टाकताना आपण तसं नाही करणार, आपण डायरेक्ट टाकू. कारण का या तल्यामध्ये चांगलं कटले आहेत असे आपल्याला खबर भेटले. तर बघू आता. तर मित्रांनो, बघा फीडरला आपण खाना लावलाय आणि सेटअप आपण जोडलेला आहे. डायवाची रॉड आहे, डायवा ज्युपिटर सफारी, आणि रील पण डायवाचीच आहे. डायवा स्ट्राइक फोर्स 4000 BS. तर आता बघूया काय जमतंय. फीडर तर फेकून घेऊ आपण.
आणि रॉड होल्डिंग साठी इथं बघू शकता मी कसा बनवलाय. आणि इथं बेल आपल्याला घंटी आणि आपले रॉड होल्डर मध्ये रॉड टाकून ठेवला. लाईन थोडीशी टाइट करून घेऊ आपण. लाईन थोडी टाइट करून घेतली. आता कटला लागला तर आपली घंटी वाजल. इथं आपल्या सोबत किरण बघू शकता. त्याची टेक्निक बघा कशी आहे. त्याचा पण सेटअप तागडा आहे कटल्याचा. तर मित्रांनो इथं आपल्याला स्ट्राईक भेटलेली आहे. घुंगरू वाजवलेला. आता बघू लागलाय का नाही. नाही नाही. तर मित्रांनो आपला खाना सगळा पारलाय. स्ट्राईक देऊन पालाला कटला. आता परत लावतोय खाना आणि परत टाकते. तर मित्रांनो आपल्याला पहिली स्ट्राईक झाली आणि पहिला लागलाय कटला. जाम मस्त वाटतंय. कॅमेरान बोट आणू नको. मस्त साईज आहे. गवतान नेऊ नको रे बाबा. तिकडं वाट लागल. पाण्यान मार. मासा दिसते का बघ. बघा तुला वाटते रे. आहे येऊन पुम पलल. एकूच हुकरूपला वाटत. बघ आहे कसा पलतय बघ. तर मित्रांनो फायनली आपल्याला कॅच झालेला आहे. आपण रॉड वापरलेला बघू शकता. डायवा ज्युपिटर सफारी 9 फीट रील होती डायवाची. स्ट्राईक फोर्स आणि फीडर लावलेला आणि विरज दादाचा घास सक्सेसफुल झाला. कसला हुकअप झाले बघ. एकच हुक लागलाय बघा. दुसरा हुक पिल्लाय. कसा हुकअप झालाय बघ. अभी निकल जाएगा, कट गया था ना। इसलिए उसको हल्का ही लेना पड़ता है. याला लिप ग्रिप कामच नाही येणार. कटल्याला लिप ग्रिप नाही रे. तोंड पाठल त्याचा पण लिप ग्रिप नाही होणार. करना पड़ेगा वजन. फोटो घे पहिले, व्हिडिओज घ्या. असे ये बाजूला इथे इथे तू इथे उभा राहा. समजते साईज. लांब हो जरा. ही साईज आहे
आता वजन केल्यावर समजेल. बघा 0 दिसतोय ना. वजन करूया कटल्याचा. 2 किलो आहे बोललो ना. 2 किलो 2 kg कटला फिश. नको बाबा. असं निघायचं नाही का लागले काय? ए संख्या एकदा लागला का निघा नाही काय निघू शकते. पटकन कार्य घुसल गावतान. वर्षी नव्हतं आता जाऊ दे. राहू दे तर माईक. येईल कलशी तो तसा नाही. अशी वर्षी फक्त होताना तुझे लाईन कार तू कार पहिले इकार घंटा कार ना घंटा पाण्या परत. दिसतंय का बघा जवळ आला का मोठा आहे. सेम असं वाटत नाही. अरे मग आवडत होता माझे. त्याचे बार काय कसला आला त्याचे बार लाल कसला पण माशार घालता. संख्याने उरी टाकली असते आता. वेगळाच किती होता वाटत होता त्या. बाजूला होतो वाटते तुला दमला आहे. येईल तर सेकंड कॅच. संख्या ती पिशवी आणते बघ. ती पुढे आहे बघ. एकदम पुढे आहे बघ. हा हा मस्त हुकअप झालाय का मेन डीपला. टाक खाली ठेव पिशवी. त्याला तरी काय लिव्ह विचारला होता. वजन पण नको करायला. 1 किलो येईल फार नाही. मित्रांनो आपला वजन काटा झालाय खराब उन्हान राहिला. तर आता वजन करू नंतर. वजन हा मला तुला दिसतंय कॅमेराने दिसला पाहिजे ना. तर लोकांना खोटा वाटेल. हे रे पाणी आणलं टाक जरा. पाण्याचं पाणी हात भिजवणं होतं त्याला. चोल लगेच सफेद होईल. आयती जावाची का हात वाला तो सावलीन ठेव. बघा 2 आपल्याला कटलं भेटलं. तुम्ही बघितलं असं व्हिडिओ काय जास्ती मोठी झाली नाही. हा 2 किलोचा पहिला मोठा पीस भेटला तो. आणि याचा वजन केला नाही पण हा पण 1 किलो क्रॉस असेल. बघू शकता तुम्ही 2. चला आता याच्यातला एक मोठा पीस आपण जे तला मालक आहेत त्यांना देऊ पाठवून. आणि छोटा आहे तो आपण नेऊ. तर कशी वाटली मित्रांनो ओव्हरऑल व्हिडिओ. आज आपण मासेमारी केली गोऱ्या पाण्यामध्ये. कटला मासेमारी फीडर लावून. तर आपण काय चराई टाकली नव्हती. डायरेक्ट सुरुवात केली. पहिलाच एक लागलेला मिस झाला.
म्हणजे त्याच्या गलसने रुपला. दुसरा हा लागला, बघू शकता हे 2 पीस लागला. तर कशी वाटली ओव्हरऑल व्हिडिओ मित्रांनो? जर का तुम्हाला ही गोऱ्या पाण्याची कटला मासेमारीची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर करा. आणि इंस्टाग्रामचा आयडी स्क्रीनवरच असेल. इंस्टाग्रामची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन, तिथे आणि नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर भेटतील. तर चला मित्रांनो, जाऊ आता घरी. टाइम झाला, दुपार झाला, जेवायचा टाइम निघून गेलाय. जाम भुका लागला म्हणून चाललो घरी आणि खाना पण संपला. तर तो एक पॉइंट आहे. आता आम्ही अजून थांबलो असतो. तर कशी वाटली व्हिडिओ एकदा आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा, कटले मासेमारीचे. तर चला भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओज मध्ये. तिथपर्यंत बाय बाय.